तुम्ही हे किती पण घ्या, किती वेळा घ्या, युनिक नसेल, बऱ्याच जणांनी खाल्लं असेल, पण ठेवलं बायकोचं प्रेम असं म्हणतात ना, डोळ्यातनं पाण्याची वेळ आली काय काहीच फरक पडत नाही. त्या तिन्हीमध्ये मला आवडलेला पर्सनली हा पोहे. अरे बापरे, पोहे. आणि दोघांनी तर रिव्ह्यू दिला खूप. पण मागच्या 1-2 वेळा आम्ही आलो तेव्हा आमचा चांगलाच पोपट झाला होता. हाय नमस्कार, मी अशोक तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सध्या मी आहे, म्हणजे मी आणि अक्षत आम्ही दोघं आहोत ते वर्सोवाला. आता बघा ऑलमोस्ट ना 2:45 वाजले. तर आम्ही डिसाईड केलं की 3-3:30ला आपलं वर्सोवाचं फिश मार्केट असतं, तिकडे जाऊया आणि ते एक्सप्लोर करूया. कारण मागच्या 1-2 वेळा आम्ही आलो तेव्हा आमचा चांगलाच पोपट झाला होता. आम्हाला काय फिश भेटले नव्हते आणि फिश मार्केट एक्सप्लोर करता आलं नव्हतं. पण म्हटलं आज वेळ आहे तर आपण फिश मार्केट एक्सप्लोर करूया. तिकडे जाता जाता आम्हाला रस्त्यात भेटलं ते एक ठिकाण, ते जाण्यासाठी ना आम्ही बरेच दिवस आमची इच्छा होती, म्हणजे आमचा प्लॅनिंग चालू होती की या ठिकाणी जाऊया आपण. आता मी ठिकाण म्हणतो, पण आपल्या बऱ्याच चॅनल्सचे सबस्क्रायबरना आणि आपल्या व्ह्यूवर्सना कळालं असेल की ते कुठलं ठिकाण आहे, कारण आपण थंबनेल आणि टायटल तेच टाकणार आहोत. तर हे तुम्हाला कळालं असेल ऑलरेडी. तर आपण आलो ते थोरात बार्बेक्यू मिसळमध्ये. आणि आम्ही जेव्हा पुण्याला जायचो ना बाईकवरनं, म्हणजे मी खूप वेळा स्कूटीवरनंच पुण्याला गेलो, तर त्यावेळेला आम्हाला नेहमी ते लागायचं. कारला आहे ना आपलं एकविरा देवीचं मंदिर, ते कारलाचा गेट आहे, मुंबई पुणे जुन्या रोडवरती, त्याबरोबर समोर ते आहे बार्बेक्यू, थोरात बार्बेक्यू म्हणून. तर ते जाता येता आम्ही बघायचो, पण काय व्हायचं ना की योग नाही जुळून आला. पण आज आपली वेळ आणि त्या ठिकाण हे दोघांचा एकदम संगम झालेला आहे. बरोबर 2:45 वाजता आपण इथे आलो आहोत आणि आता आपण मिसळ खाणार आहोत. आणि मिसळ म्हणजे माझी ऑल टाईम फेवरेट आहे. अक्षताला तेवढी नाही फेवरेट आहे, पण ती पण एन्जॉय करते मिसळ, पण माझी तर ऑल टाईम फेवरेट आहे. मला कधी कुठेही रात्री झोपेत जरी सांगितलं त्याला मिसळ खायला जायचं मी तयार असतो. तर आता आपण मिसळपावचा आनंद घेणार आहोत. स्पेशली खाणार आहोत ती थोरातची बार्बेक्यू मिसळ, आणि खूप फेमस मिसळ आहे. तर तुम्हाला आता आतमध्ये गेल्यावर मी दाखवीनच ती मिसळ काय आहे, कशी आहे, त्याचा रेट काय आहे, कशा पद्धतीने ती मिसळ मिळते, सगळं तुम्हाला आता कळेलच. आणि आता मी आहे सध्या ते वर्सोवाला. ही बघा, जी मी तुम्हाला सांगतो, ही थोरात बार्बेक्यू मिसळसाठी फेमस असलेली थोरात बार्बेक्यू मिसळ पाव. तर आपल्याला जायचं आतमध्ये मिसळ खायला. अक्षता बघा ऑलरेडी बसली आतमध्ये, दिसते का तुम्हाला, बसली आहे, तिला जाम भूक लागली, ती ऑलरेडी बसली आतमध्ये. चला आता आपण जाऊन बघूया मिसळ कशी आहे, काय ती टेस्ट पण करूया. आणि ही बघा अक्षता ऑलरेडी येऊन बसली आतमध्ये, तिला जाम भूक लागली आहे आणि तू मिसळच खाणार आहे ना. मिसळ तर आपण घेणारच आहोत, आणि अजून पण काय मेनूमध्ये असेल तर ते पण ट्राय करू. आता ही बसली ऑलरेडी, जाम तिला भूक लागली. आणि बघा हे ऑलरेडी ना हे दोघं जण इथे मिसळ ट्राय करत आहेत. ऑलरेडी त्यांनी मिसळ मागवली आहे. कशी आहे मिसळ? छान आहे ना. हां, आणि तुम्ही कुठून आले? अंधेरी ईस्टवरनं. हां, काय नाव काय म्हणाल तुझं? सोहम लांजेकर. आणि तू? तन्वी लांजेकर. ओके. हे बघा हे दोघं आपल्या आधी ऑलरेडी बार्बेक्यू मिसळचा आस्वाद घेत आहेत. आणि बघा यांच्या मागे स्वामींचा फोटो पण आहे छानपैकी. आणि दोघांनी तर रिव्ह्यू दिला खूप छान आहे. कोणती आवडली तुला? पुणेरी जास्त आवडली. ओके. तर चला, तुम्ही बघितलं तर ऑलरेडी ते आपल्याकडे ते लांजेकर भाऊ बहीण दोघे मिसळचा आस्वाद घेत आहेत. आणि तुम्ही वर्सोवा बीचला वगैरे येत असाल ना तर तुम्हाला इथे ही मिसळ नक्की भेटेल जाईल खायला. तर बघूया मला किती मजा येते तुम्हाला सांगणारच पुढे मी. आपल्याला कोल्हापूरची मागवायची कुठली मागवायची? तर ठीक आहे, आता बघूया काय येतं आणि कसं येतं तुम्हाला सांगतो मी. आता आले मिसळ मागवली आहे, आपल्याकडे पण आली आहे मिसळ. तर मिसळमध्ये काय काय ते मी तुम्हाला दाखवतो. तर आता दादा आपल्याला सांगेल की काय आणि काय प्रकार आहे. कोल्हापुरी रहेगा सर, स्पाइसी रहेगा. ही कोल्हापुरी आहे का? स्पायसी. ओके. हे तरी बघूनच कळतं ही स्पायसी असणार आहे. हे पुणेरी आहे, खट्टा मीठा रहेगा. ही आंबट गोड पुणेरी. ओके. ही बघा आंबट गोड पुणेरी. हे नाशिकचे काला मसाला मॅडम. ओके. ही बघा काळा कलर दिसतोय का तुम्हाला? कॅमेरा किती दिसतोय माहीत नाही, पण ही नाशिक स्पेशल मॅडम स्पाइसी रहेगा. कुठली? मीडियम स्पायसी. ओके. मीडियम तिखट आहे. जैन आहे नॉर्मल विदाउट अनियन गार्लिक. हे बघा, आणि जैन लोकांची पण सोय आहे इकडे. कांदा आणि तुमचा लसूण नसलेली ही जैन मिसळ. तर याच्यातलं आपण कुठली ट्राय करायची ते बघूया. आणि त्यासोबत इकडे आहे तुम्हाला दही, बटाटा भाजी, पोहे. अरे बापरे, पोहे मिसळमध्ये पोहे पण. त्यानंतर आहे मटकी.
कांदा, एवढे सगळे आणि हे पदार्थ फरसाण. आहेत. आणि मिसळचा मेन पदार्थ ते इकडे आहे, फरसाण. हा बघा, मिसळचा मेन पदार्थ आहे फरसाण. आणि अजून दुसरा मेन पदार्थ येतोय पाव. तर बघा तिकडे गरम करतोय पाव छानपैकी, बटर लावलेले. हे बघा, हे बटर लावलेले पाव आले. आणि पाव अनलिमिटेड आहे दादा, अनलिमिटेड. हे बघा, पाव तुम्हाला अनलिमिटेड आहे, कितीही खा. तर चला आता आपण एकेकाचा टेस्ट घेऊया, म्हणजे आपल्याला पण कळेल की नक्की कशी आहे, काय आहे ती. आता आहे आपल्याकडे. आणि आपण थोडीशी मटकी घेऊया. मटकी साईडला घेतो, म्हणजे कसं मिक्स गोळा करता येईल. काय का त्याच्यावर मटकी टाक. नाही, ते फरसाण ना. आता फरसाण थोडं मिक्स करतो, कारण आपल्याला थोडा थोडा रस्सा टेस्ट करायचा आहे. दादा एक वाटी मिळेल का रस्सा टेस्ट करणे? दादाकडनं एक वाटी घेऊया स्पेशल आपण, म्हणजे आपल्याला सर्व रस्से ना स्पेशल टेस्ट करता येईल. आणि मग याच्यावर आपण थोडं टाकूया, आपल्याला आवडतं ते बटाटा. बटाटा आपल्याला हवाच मिसळमध्ये, बटाटा. त्यानंतर आपण घेऊया कांदा. आणि कांद्याशिवाय मिसळला मजा नाही. आणि लिंबू नाही का दादा? हां, लिंबू नाही. अरे कांदा लिंबू तर जान आहे मिसळची. पोह्याचं आपण नंतर ट्राय करूया, पहिले हे आपण एवढे ट्राय करूया. वाटी मागवली मी, तर आपण थोडं थोडं ना मिसळचा रस्सा ट्राय करूया, असंच पिऊ. तर पहिला मी घेतोय ते आपला कोल्हापुरी झणझणीत आहे म्हणतात, बघूया कसा आहे तो. पहिला ठसका लागला तर झणझणीत आहे. आणि थोडा चमच्याने पिऊन बघतो असं. हा, चांगला झणझणीत आहे. तिने बरोबर सांगितलेलं बघा, तिने की कोल्हापूर एकदम झणझणीत आहे. म्हणजे तिखट प्रेमी आहेत ना, त्यांच्यासाठी बेस्ट आहे कोल्हापूर. मी चांगलीच आहे. मी डायरेक्ट मिक्स करतो का. आपण दुसरा ट्राय करूया, ते नाशिकचा काळा. नाशिकचा काळा रस्सा. हा कोल्हापूरपेक्षा कमी तिखट कसलंच नाही. पण चव म्हणाल ना तर मला कोल्हापूरपेक्षा नाशिक चांगली वाटते. एक नंबर. हे पण ट्राय करू, ट्राय करू. बघा, आता अक्षता ट्राय करते नाशिकचा काळा रस्सा. छान आहे ना. बघा, काळा रस्सा नाशिकचा खूप छान आहे. हां, पुण्याची पण अक्षता टेस्ट करेल. आणि आता अक्षता घेते. हां, ही पुण्याची. हां, ही पुण्याची. हे बघा, ही आंबट गोड आहे, त्यामुळे जरा तिला कमी तिखटवाली दिली टेस्ट करायला. तसं तिने काळा रस्सा पण केला नाशिकचा, पण तो आत्तापर्यंत दोन्हीमध्ये आवडलेला काळा रस्सा नाशिकचा. पुण्याची काय बोलते, नाशिकपेक्षा छान आहे. तर आम्ही आता 3 उसळ म्हणजे या रस्से चेक केले, मी टेस्ट केले. त्या तिन्हीमध्ये मला आवडलेला पर्सनली नाशिकचा काळा रस्सा, आणि हिला पुण्याचा. तिने कोल्हापूरचा केलं ना कधी झणझणीत आहे, तिला मी सांगितलं नाही, त्यामुळे जरा कमी तिखट लागतं तिला पण. त्यामुळे तिने टेस्ट केलं, मग तिला पुणेरी खूप आवडलं. आणि आता अक्षता घेते ती जैन. तर म्हटलं तर 3 केले तर 4थी का सोडायची. आणि बिना कांदा लसूण कशी लागते ते बघूया. तर ही अक्षता सांगेल जैनवाली कशी लागते ते. ही कमी तिखटच असेल. काहीच फरक वाटत नाही, कांदा लसूण असेल तरी पण. काय बोलते, म्हणजे सेम त्या रस्त्यांसारखीच लागते, मग तिखट कमी असेल. नाही, ओके ओके तिखट पण. हे बघा, हो, असं काही वाटत नाही की त्यात कांदा काहीच फरक लसूण वाटत नाहीये नाही. ना. म्हणजे कांदा लसूण नाही असं वाटत नाही तुम्हाला. जैन पण चांगली आहे खायला, टेस्ट करायला. तर आता आपले सगळे रस्से तर टेस्ट करून झाले. तर मी याच्यात पहिला घेतो ते कोल्हापुरी रस्साच. तर फरसाणबरोबर पण टेस्ट करून बघू आपण कुठला चांगला लागतो ते. आणि मी तुम्हाला नंतर सांगेन कुठं चांगलं लागतं. आम्ही काही ट्राय करतो. आणि अक्षर काहीतरी वेगळं मागवतो. काय मागतो तू? कांदा बटाटा भजी मागवते. तिला आता भजी खायची इच्छा झाली, कारण मिसळ तर मी खातोच आहे. तर म्हटलं अजून तू काहीतरी दुसरं वेगळं मागव. तर ती आता भजी मागवते. आणि एवढं सगळं मी तुम्हाला दाखवलं, पण ते लिंबूच दाखवलं नाही, कारण मेन मिसळला लागतं ते लिंबू. हे बघा, लिंबू पिळल्याशिवाय चव नाही आलं. चला, आता आपली ही कोल्हापुरी मिसळ रेडी झाली आहे.
सगळं आपण टाकलं. आपण मटकी घेतली आहे. तुम्ही पोहे नाही घेतले, पोहे आपण नंतर घेऊ. बटाटा, मटकी आणि फरसाण. तर पहिलं पावाशिवाय खाऊन सांगतो मी तुम्हाला फरसाणबरोबर कसं लागतं. भारी लागतं. आणि फरसाण एकदम मेळ झालं जसं घट्ट नाही, फरसाण एकदम मेळ झालं की आपल्या रस्स्यामध्ये. छान आहे. फरसाण कसं कडक नाही लागत ना, एकदम हे झालं ते मेळ झालं म्हणजे रस्स्यामध्ये छान लागले. नाही बघा इथे आले त्याची कांदा भजी, आवडीची कांदा भजी. चला आता ही कांदा भजीवर ताव मारते, तोपर्यंत मी कोल्हापुरी मिसळवर ताव मारतो. आणि बघा इथं आपले पाव पण आले, बटर लावलेले पाव तुम्हाला अनलिमिटेड आहे. फरसाण पण तुम्हाला अनलिमिटेड, रस्सा तर समोरच आहे, पाहिजे तेवढा घ्या. बाकी हे सगळं तुम्हाला अनलिमिटेड आहे, काही प्रॉब्लेम नाही, सगळं अनलिमिटेड आहे. रेट मी सांगतो तुम्हाला, मेनू कार्डच दाखवतो, टेन्शन नका घेऊ. चला आता आपण पावाबरोबर पण ट्राय करूया. चला आता आपण सगळे रस्से ट्राय केले. अशीच मिसळ आपली कोल्हापुरी ट्राय करून झाली. आता मेन असतं ते मिसळ, त्याच्यावर असतो पाव, मिसळ पाव. तर आता आपण हे दोन्ही एकदम एकसाथ ट्राय करूया. मिसळ पावाबरोबरच चांगली लागते, एक नंबर. नाही छान आहे. आता मी पावावर मस्तीचा आस्वाद घेतो कारण खूपच छान आहे. त्यानंतर मला बाकीचे 3 रस्से पण खायचे आहेत, ड्राय नाही खायचे, खायचे. आणि मी आता ना कोल्हापुरी ट्राय केले, कोल्हापुरी रस्सा. पण खरं सांगतो हा खूपच जास्त झणझणीत आहे, म्हणजे अतिव तिखट आहे. म्हणजे मी तिखट खाणारा माणूस आहे, पण माझ्या पण म्हणजे ना असं म्हणतात ना डोळ्यातनं पाण्याची वेळ आली आहे, एवढं तिखट आहे. तर आता त्याच्यावर पर्याय आणि उपाय म्हणजे ना ते मिक्स करा, हे पुणेवाली बघा. मी तर हे पुणेरी खट्टी मिठी मिक्स करतो की तिखट नाही. मी सांगेन तुम्हाला जे तिखट खाणारे शौकीन आहेत ना त्यांच्यासाठी कोल्हापुरी एक नंबर आहे. पण आपण तेवढे पण तिखट खाणारे नाही आहे, एवढं झणझणीत तिखट खाणारे नाही. मी तर लिंबू पण खूप पिळलं आहे, पण झटका लागतो आहे. तर म्हणजे जिभेवरनं तिखट चव आहे. तर मी ती ह्या पुणेरी मिसळ आहे ना खट्टी मिठी, त्याने जरा कमी करायचा प्रयत्न करतो. आणि ही तिखट जरी असली आणि तिखट लागत असेल ना त्याच्यावर त्यांनी उपाय ऑलरेडी दिलेला आहे आपल्याकडे. हा बघा दही, हे दही घ्या मस्तपैकी आणि दही पिया. दही खा, जरा तिखट कमी होईल कारण बरीच तिखट आहे कोल्हापुरी मिसळ. आणि तुम्हाला स्पेशली सांगतो, आता आम्ही दोघं आहोत, आम्ही एक मिसळ मागवले, पण आम्ही दोघात एक मिसळ नाही मागवली, फक्त माझ्यासाठी मागवली. तुम्ही मिसळ शेअर नाही करू शकत तिकडे, एकासाठी एक मिसळ तुम्हाला मागवायला लागेल. तिने स्पेशल वेगळं तिथे भजी मागवले. हां, तर तुम्ही म्हणाल ना एक मागवू आणि किती पण खाऊ, तसं नाही होणार. प्रत्येकाची वेगळी मिसळ तुम्हाला मागवायला लागेल. दोघेजण आला, दोघांना मिसळ खायचं, 2 मिसळ मागवा कारण ती अनलिमिटेड आहे. आता बघा हे बघा, मला इथं फरसाण बघा किती आलं आहे परत सेकंड राऊंडला. आणि आता मी जरा वेगळं एक्सपेरिमेंट करतो आहे. फरसाण, त्यावर पोहे, आणि त्यावर आता मी तरी टाकणार आहे ती नाशिकची. आणि आता तरी पोहे खाणार आहे, तरी पोहे मिसळ खाणार आहे. चला आता मी ट्राय करतो तरी पोहे मिसळ, काहीतरी वेगळं युनिक नसेल, बऱ्याच जणांनी खाल्लं असेल, पण माझ्यासाठी युनिक आहे ते. आपण आलो तेव्हा 2 जण होते आपल्याशिवाय. आता बघा अजून भरले हॉटेल. बघा हे 2 तर होतेच आपण आलो तेव्हा. आता बघा हे पण आले खायला, मिसळचा आनंद घ्यायला. तर अशा प्रकारे मी सगळ्या मिसळ ट्राय केलेल्या आहेत. भजी ट्राय केली, भजी कांदा भजी तिला खूप छान होती, म्हणजे चांगली होती, खूप छान होती. आणि कांदा भजी पण खूप छान होती. आता मला सांगता येत नाही कारण तिने मला दाखवली पण नाही. मी त्या मिसळच्या ब्लॉगमध्ये बिझी होतो, एवढी ठेवलं बायकोचं प्रेम तेवढं ऐकायची. कुरकुरीत नाही पण बरोबर आहे. मस्त लागली नाही खरं, तिच्या म्हणण्याप्रमाणे खरंच छान भजी आहे. मिसळ पण एक नंबर आहे. काही म्हणजे कुठल्याच ह्याला रश्श्याला 4 रश्से आहेत, त्यातल्या कुठल्याच रश्श्याला नाव ठेवण्यासारखं नाही. सगळे रश्से अप्रतिम आहेत. कोल्हापुरी झणझणीत आहे, मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी. त्याला उपाय बघा, हे दही लगेच मी दही पिया, किंवा मग आपला पुणेरी खट्टा मिठा म्हणजे गोड आंबटवाला रस्सा टाका, थोडंसं मॅचअप होऊन जाईल. बाकी तुम्ही म्हणाल माझा पर्सनल फेवरेट नाशिक, बाकी ज्याची त्याची आपापली चॉईस असू शकते. कोणाला पुणेरी आवडेल, कोणाला कोल्हापुरी, कोणाला नाशिक, जसं मला आवडलं. किंवा कोणाला मग जैनवाला पण आवडू शकतो, कारण त्यात तर तुम्हाला कळणारच नाही की कांदा लसूण नाही टाकलं आहे, ते काहीच फरक जाणवत नाही. तर ठीक आहे मित्रांनो, आता मी सगळे रस्से ट्राय केले म्हणजे आपल्या मिसळबरोबर. आणि फरसाण तर एक नंबर आहे. म्हणजे तुम्ही जेवढे फरसाण घ्याल तेवढं रस्सा टाकाल ना, रस्सा कुठे जातो कळत नाही. ते फरसाण पूर्ण सोकून घेतं, त्यामुळे फरसाण लगेच एकदम एवढं मऊ होतं आणि खायला पण एवढं भारी लागतं ना, एक नंबर. तर रेट सांगायचं राहिलं आहे. तर ही मिसळ आहे आता 150 रुपये.
किती 150 रुपये. जेव्हा 99 होती ना तेव्हापासून आमची इच्छा होती ती मिसळ खायची. म्हणजे माझी तर स्पेशली, कारण मला मिसळ खूप आवडते. आणि आता आमची इच्छा पूर्ण झाली तेव्हा तिचा रेट झाला 150 रुपये. म्हणजे 120 होता, आता 150 अनलिमिटेड रेट आहे. तुम्हाला मेनू कार्ड दाखवतो एक मिनिट. हे बघा, बार्बिक्यू मिसळ अनलिमिटेड 150. कोल्हापुरी, नाशिक, पुणे आणि जैन हे 4 रस्से येतात. बाकी तर हे बाकीचे पदार्थ पण आहेत, जसं लस्सी, टी, कॉफी, सोलकढी वगैरे त्याचे रेट तुम्ही बघा. आणि मिसळपाव, लिमिटेड मिसळपाव जर घेतली ना तुम्ही तर 110 रुपये आहे. बघा, ही आपण घेतली ती अनलिमिटेड, आणि लिमिटेडवाली घेतली तर 110 रुपये आहे. आणि गुलाबजाम आणि कांदा बटाटा भजी, जशी अक्षताने घेतली कांदा भजी. आणि लिमिटेड मिसळ आहे ना ती आपली जी रेग्युलर आपण बाहेर मिसळ खातो ना तशीच, आपला फरसाण, लिंबू, कांदा, बटाटा, जे उसळ ते येईल ते, आणि चारीपैकी कुठलाही रस्सा तुम्ही सांगा तो एक रस्सा येईल, आणि मग 2 पाव. ही आपली लिमिटेड मिसळ आहे. त्याचे रेट तुम्हाला मी दाखवले 110 रुपये, आणि या 150 रुपयाची अनलिमिटेड. मग तुम्ही हे किती पण घ्या, किती वेळा घ्या, नो लिमिट. किती पण पाव का, किती पण फरसाण घ्या, नो लिमिट, अनलिमिटेड. तर ठीक आहे मित्रांनो, बऱ्याच दिवसाची आमची इच्छा होती की बार्बिक्यू मिसळ खायची म्हणजे पूर्ण झालेली आहे, आणि मला तर खूप आवडली आहे. तुम्ही पण तुमच्या आजूबाजूला कुठे असेल तर नक्की ट्राय करा. एकदा तर नक्की ट्राय करा, मग तुम्हाला कळेल की काय आहे ते. कारण आता इथे तुम्हाला जे बहीण भाऊ दाखवले ना ते अंधेरी ईस्टवर आलेले, ते बऱ्याच वेळ येतात खायला, म्हणजे त्यांनाही खूप आवडते मिसळ. तर ठीक आहे, हा आपला फूड ब्लॉगचा जो प्रयत्न तो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपला व्हिडिओ शेअर करा, आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, भजा सकट, बाय बाय.